तर तुमचं असं सिग्नेचर प्रोडक्ट काय आहे? कोकणातला जर आवडतो सर्वांचा लाडको फळ असेल तो म्हणजे हापूस आंबा, नक्की. आणि योगायोगाने मी स्वतः आंब्याच्या वाडीवाला आहे, त्याच्यामुळे माझ्या वाडीतला जो आंबा आहे त्याच्या पल्पनी ओके. आपण ही मँगो काजू कतली बनवलेली आहे. मँगो काजू कतली हे आपलं बेस्ट सेलिंग प्रोडक्ट आहे. ते यात कोणता फ्लेवर मिक्स केला नाही, गेला? लाईक त्याच्यामध्ये मँगो साठी पावडर artificial मिक्स करतात नाही, आर्टिफिशियल पद्धतीचे. ऍज इट इज आपण एक बल्क मध्ये स्टोरेज करतो Okay. सीझन मध्ये, नक्कीच. आणि तो पण टोटली हायझिनिक असतो. आणि तो बल्क मध्ये केलेला स्टोरेज मधूनच आपण हा मँगो कतली जी आहे ती आपण बनवतो. इव्हन आपण मँगो कतली आणि मँगो वडी, ओके. समजा आता काही कसं असतं, कतली हा विषय जास्त जर बोलायला गेला तर दिवाळी संपणारा विषय. हो. रेग्युलर मध्ये काही लोक आवडीने खातात. नक्कीच. मग त्यांना रेग्युलर मध्ये जर काय खायचं असेल तर मँगो वडी आपण थोड्या वेगळ्या फ्लेवर मध्ये पण एकदम ऑथेंटिक मध्ये आपण ती जे ऍक्च्युअल आहे, ओरिजिनल आहे ते देतो. आणि हे आपल्या सर्वात आमच्या प्रोडक्ट मधलं सर्वात बेस्ट सेलिंग प्रोडक्ट आहे आणि त्याचे रिव्ह्यू पण आम्हाला खूप चांगले आहेत. त्यामध्ये मी तुम्हाला थोडं सांगू इच्छितो की आपल्याकडे गिफ्टिंग पण आपण देतो. लोकांना जसं कस्टमाइज पाहिजे तसं आणि लोकांच्या खिशाला परवडणाऱ्या बजेटमध्येच आपण लोकांना देतो. त्यासाठी आपल्याकडे आहेत ना की अशा प्रकारचे बॉक्सेस असतात. आपला जो आहे लोटस ऑरेंज आपण ह्याला म्हणतो. ओके. त्यानंतर जी मोठी समजा असेल जसं लोकांना पाहिजे असतं ह्याच्यापेक्षा पण आपण हे करू शकतो. ह्याला पिंक पाननी म्हणतात. आणि हे पाहिजे तशा क्वांटिटीमध्ये आपण quantity पॅकिंग मध्ये देऊ देतो. शकतो त्यांना. जर का कोणाचं बजेट व्यवस्थित असेल तर आपण एक आपल्याकडे एक अल्बम असतो, त्या Okay. अल्बम मधून आपण त्यांना सिलेक्ट करून देतो आणि त्या प्रकारे आपण एक बल्क ऑर्डर Okay. आपण त्यांना देतो. देऊ म्हणजे इव्हन आपलं फॅक्टरीमधून हा कन्सेप्ट चालू आहे की समजा बर्थडेचं रिटर्न गिफ्टिंग झालं तर त्याच्यामध्ये लहान मुलांसाठी चॉकलेट्स किंवा चॉकलेट गोड पण कंटाळा असेल तर मग त्याच्यामध्ये आपण मसाल्याचे फ्लेवर ओके. एक कॉम्बो म्हणजे स्वीट्स मध्ये आपण आता रिसेंटली आपण एक रिटायरमेंटची ऑर्डर पूर्ण केली. ओके. जवळजवळ 150 बॉक्सेस होते. अच्छा. त्यांची पॅकिंग वगैरे सगळं करून आपण कस्टमाइज मध्ये त्यांना काजू कतली दिली होती आणि त्याचबरोबर आपण त्यांना मॅजिक मसाला ओके. अशा कॉम्बो मध्ये